शालेय आठवणी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बालभारती मराठी या पाठ्यपुस्तकातील दगड शोधूया हा पाठ घेणार आहोत। परवा माझे एक मित्र नाशकाहून आले। मोठ्या आस्थेनं माझ्या हातात एक पिशवी देत म्हणाले, आमच्या आवीनं हे तुमच्यासाठी गोळा केले आहेत। पिशवीतून मी 5-7 लहान मोठे दगड काढले। एक दगड हिरवा निमुळता होता, दुसरा नेहमीचा काळा दगड, पण ओढ्याच्या पाण्यात बराच वेळ राहिल्यामुळे त्याला एक गमतीचा आकार आला होता, कुत्र्याच्या तोंडासारखा। अवीसारखे माझे असे दगड मित्र कुठं कुठं पसरले आहेत। या मैत्रीसाठी आमची वयाची वगैरे काही अट नाही। अवीचं वय 7 आहे तर दुसरे एक जण 50 वर्षांचे आहे। दगड शोधण्याचं हे वेड तर खरंच, पण ते गमतीचं आहे आणि गमतीचं आहे म्हणूनच मुलांना सुद्धा ते सहज लागतं। माझ्या घरी मी खूप दगड जमवून त्यांच्या वेगवेगळ्या राशी करून ठेवल्या आहेत। काही दगड पांढरे, लांब व निमुळते आहेत। काही दगड नदीत घासून घासून चपटे किंवा अंड्यांसारखे गोल गुळगुळीत झालेले आहेत। काही तांबूस ठिपक्यांचे आहेत। काही दगड खरे तर दगड नाहीतच। कन्याकुमारीहून मी आणलेले ते पोवळ्याचे तुकडेच आहेत। माझ्यापाशी काही दगड आहेत, ते काश्मीरला झेलमच्या वाळूत मला मिळाले। माझ्या मुलाला परवा त्याच्या एका मित्रानं एक दगड दिला। तो इतका जड व काळा आहे की तो एक लोखंडाचा तुकडाच वाटावा। रंगीबेरंगी गुळगुळीत दगडही माझ्या दगडांच्या राशीत पुष्कळ आहेत। एकदा माझा एक मित्र घरी आला। माझा दगडांचा संग्रह पाहून तो म्हणाला, तुम्ही खास अभ्यासासाठी हे गोळा केलेले दिसतात। छे छे, केवळ सुंदर दिसतात म्हणून मी हे जमवले आहे। त्या मित्राला मग दगडाचा एक कुत्रा दाखवत मी म्हणालो, विसावा घेत पुढचे पाय पुढं पसरून बसलेला हा कुत्रा आता दिसतो तसा पूर्वी नव्हता। 4 पाय व नुसतं धड एवढंच प्रथम होतं। तोंड पाहिजे अशी त्याची मागणी होती। मित्र म्हणाला, या राशीतून त्याचं तोंड मिळालेले दिसते तुम्हाला। कुत्र्याच्या तोंडासारखे 2-4 दगड माझ्यापाशी होते। मी खूप शोधून पाहिलं, पण एक फार मोठा होता, तो आकारानं जमेना। दुसरा लहान पण काळा होता, तो रंगानं जमेना। असं होत होत शेवटी मी निराश झालो। असेच 2-4 महिने लोटले। आमच्या शेजारी एक बंगला आहे। एक दिवस त्याच्या समोर मोठे खडे असलेली वाळू पसरण्यात आली। मी आणि माझा मुलगा त्या बंगल्यासमोरून जात होतो। एवढ्यात माझा मुलगा मला म्हणाला, आपल्या कुत्र्याचं मुंडकं पडलेलं दिसतंय त्या वाळूत। मी पाहतो तो खरंच तसं होतं। मग मुलानं तो दगड आणला। आम्ही मग घरी आलो व आमच्या टिपूला मुंडकं लावलं। ते इतकं बेमालूम लागलं की जणू काही टिपूनच आम्हाला त्या बंगल्याकडे जायला सुचवलं असावं। किंचित थांबून मी पुढे म्हणालो, आता टिपूच्या शेपटीचा प्रश्न आला। त्याची बसण्याची ऐट, हुशार सावध नजर आणि तोंड पाहून आम्ही म्हटलं की याला झुपकेदार मोठी शेपटी हवी। सुदैवानं शेपटी आमच्या दगडांच्या साठ्यातच सापडली। मग आम्ही सिमेंट कालवून एक छान बैठक तयार केली आणि त्यात टिपूला बसवलं। सिमेंटनं मुंडकं जोडून पक्क केलं आणि शेपटी बसवली। आता हा टिपू बघा कसा छान दिसतोय। दगड जमवण्यात अशी गंमत आहे। कुत्री, हत्ती, निरनिराळ्या तऱ्हेचे पोशाख केलेल्या स्त्रिया, फेटे बांधलेले मिशीवाले पुरुष या दगडातून जणू आपोआप बाहेर आले आहेत। एकदा असं झालं की आम्ही कारल्याच्या लेण्यांजवळ हिंडत होतो। तिथं बाजूच्या एका खड्ड्यात विदभर लांबीचा गुळगुळीत दगड दिसला। मी तो उचलायला गेलो, पण तो अडून बसला। मग माझी मुलगी भला भक्कम चाकू घेऊन आली। त्याने तो दगड मी सोडवू लागलो। अर्धा तास धडपड करून आम्ही तो बाहेर काढला। तो भला मोठा व विचित्र दगड होता। पिवळट व मोठ्या चमत्कारिक आकाराचा तो दगड घेऊन आम्ही पुण्याला आलो। एक वेगळा दिसणारा दगड म्हणून आम्ही तो ठेवून दिला। एक दिवस तो दगड कुणी कसा हलवला कुणास ठाऊक, मला एक विलक्षण दृश्य दिसलं। एक माणूस माझ्याकडे पाहत होता, पण त्या माणसाला 2 डोळ्यांऐवजी नाकाच्या वर एकच डोळा होता। नाक नक्ट व टोकाशी थोडं मुडपलेलं होतं। त्या माणसाची जीवनी जरा मोठी होती व तोंड किंचित उघडं होतं। आत जीभ दिसत नव्हती, पण त्याचा डोळा मात्र मोठा विलक्षण होता। मी एका उंच ठिकाणी त्या माणसाला आता ठेवलं आहे। एकाच डोळ्याचा तो माणूस मातीत सापडला। त्यावेळी त्याचं नाक खाली होतं व डोळाही भुईतच होता, पण तरी तो वाट पाहत असावा की कुणीतरी कधीतरी आपल्याला या मातीतून वर काढील आणि मग आपण सृष्टीची सारी रंगत पाहू। असं हे घडतं, पण त्यासाठी आपण दगड शोधले पाहिजेत। दगडातले आकार आणि रंग शोधले पाहिजेत। त्यासाठी खूप भटकलं पाहिजे व भटकताना डोळे उघडे ठेवले पाहिजेत। दगड लहान किंवा मोठा कसाही असला किंवा कोणत्याही रंगाचा असला तरी तो उचलावा। फक्त त्याला आकाराचा काहीतरी वेगळेपणा हवा। रंगीत दगड तर हवेतच। दगड सापडला की लगेच त्यात संबंध कुत्रा किंवा माणूस दिसून येत नाही। तसे घाई न करता दगड धुवून स्वच्छ करून जमवून ठेवावे व त्यांच्याकडं एकटक पुन्हा पुन्हा पाहत राहावं।
हळूहळू त्यांच्या आकारातून काही ना काही दिसू लागतं. पण काही वेळा हत्तीचं शरीर किंवा त्याची नुसतीच सोंड दिसेल. हत्तीच्या शरीराचा दगड मिळाला तर सोंडेचाही मिळेल अशा शोधात असावं. माझा बिनसोंडेचा एक हत्ती 1-2 वर्ष तसाच पडून होता, पण शेवटी त्याची सोंड मिळाली आणि तो पूर्ण झाला. यासाठी अर्थातच माणूस व इतर प्राणी यांच्या शरीरांची व अवयवांची ठेवणही मनात असली पाहिजे. दगडात कुत्र्याचा आकार दिसण्यासाठी आपल्या मनात कुत्र्याचं चित्र हवं, म्हणजे चित्रकलेची आवड हवी. मातीची चित्र करण्याचाही छंद हवा. मुख्य म्हणजे दगडांवर आणि या दगड मातीतून उगवणाऱ्या हिरव्या वनस्पतींवर व पृथ्वीवर वावरणाऱ्या प्राण्यांवर प्रेम हवं. दगडांमध्ये रंग, आकार, स्फटिक आहेतच. आपल्या रंगातून व आकारातून काय निर्माण होईल हे तुम्हाला सांगण्या इतका समजूतदारपणा दगडात सुद्धा तुम्हाला आढळेल. तुम्ही फक्त डोळे उघडे ठेवून पहा म्हणजे झालं. अशा प्रकारे हा पाठ इथेच संपला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.